याची जी कारणं आहेत मुळामध्ये त्यामध्ये पहिलं कारण असं आहे की रोड इंजिनिअरिंगमध्ये बरेच डिफेक्ट आहेत. जेव्हा DPR तयार केले जातात काही ठिकाणी फ्लायओव्हर होत नाही, नेमका पूल अशा ठिकाणी होते ते लोक क्रॉस करतात. तर रोड इंजिनिअरिंगमध्ये आम्ही सुधार करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास 3600 असे ब्लॅक स्पॉट काढले आहेत, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये आहे. आता स्टार रेटिंगमुळे प्रत्येक गाड्या आता 6 एअरबॅग झाल्यात इकॉनॉमिक मॉडेलमध्ये पण. आणि जेवढी जेवढी सुरक्षा घेतील तेवढी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये आता वर्ल्ड स्टँडर्डच्या सुधारणा झाल्यात. तिसरी गोष्ट जी आहे की आता बसेस होत्या या समृद्धी महामार्गावर, तर माझी चूक झाली सहानुभूतीने. हे जे हातोडा घेऊन लाकडाच्या फ्रेम ठोकून जे बसेसची बॉडी तयार करायचे, ते मला 6 वर्ष ते दरवेळेला याच्याने मी त्यांना मुदतवाढ द्यायचो की गरीब लोकांचा धंदा जाईल. पण ज्यावेळी समृद्धीमध्ये घटना घडली त्याच्यानंतर आता इंटरनॅशनल कोडप्रमाणे आपण बस कोड देखील तयार केला आहे. त्यामुळे आता बसमध्ये जसं व्हॉल्वोच्या ज्या बसेस जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेत आहेत, आता तशाच प्रकारच्या बसेस सुरू होतील. आपण ट्रक ड्रायव्हरचं जी केबिन आहे ती एअर कंडिशनिंग केली आता. कारण आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल युरोपमध्ये ते 8 तास झाले की तो ड्रायव्हर उतरून जातो. आपल्या इथे 14 तास, 16 तास, 18 तास चालवतो, तो थकून जातो. आणि ज्यावेळी टेम्परेचर खूप वाढतं त्यावेळी त्या केबिनमध्ये त्याचा बिलकुल म्हणजे त्या याच्यात तो 14-15 तास काम करतो हे लक्षात घेऊन आम्ही आता एअर कंडिशन केबिन पण मॅन्डेटरी केली आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन. आता तुम्ही आणि मी गाडीत येत असताना समोरच्या चौकामध्ये रेड सिग्नल असतानाही पण एक माणूस आपली स्कूटर झटकन घालून तिकडे घुसला. रोडच्या बाजूला डिवायडर आहे, त्याच्यावर महिला पुरुष चढतात, इकडे इकडे पाहतात आणि उडी मारतात. रेड सिग्नल असेल थांबत नाहीत, हेल्मेट घालत नाही स्कूटरवाले. आणि मोबाईल हा असा आला आहे की कोणी आपलं हा हा करत गाडी चालवतात, म्हणजे मोटर चालवताना आणि स्कूटर चालवताना असे. आणि मग खांदा आणि चेहरा याच्यामध्ये तो दाबून धरायचा आणि मग तसं चालवत राहायचं. आणि म्हणून कायद्याबद्दलची भीती पण नाही आणि सन्मान पण नाही, अशी एक विचित्र अवस्था आहे. आणि मृत्यूची भीती कशी नाही वाटत? मला आश्चर्य त्याचं वाटतं. मला तर अंगावर काटा येतो, कारण मी वर्धा रोडवर एक पूल बांधला आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झाला. पण मी चुकलो त्याच्या डिझाईनमध्ये की खाली रस्ता आहे, वरती ब्रिज आहे, त्याच्यावरती मेट्रो आहे आणि मधून खाली झाडं वगैरे लावले सुंदर. तर ते बस स्टॉप तिथे त्या छत्रपती चौकात बसचे स्टॉप आहे, तिथे लोक महिला पुरुष युवक मुलांना घेऊन लहान लहान अशी उडी मारतात. जसं ते जंप असते तशी जंप मारून पुढे जातात. आणि हे म्हणजे जसे काही खेळाडू जसे जंप मारतात तसे मला आश्चर्य वाटतं. 55 वर्षाची महिला देखील चढून उडी मारून तिकडे जाते. वयस्करही माणसं जातात. समाजातून आपण सगळ्यांनी जर हे टाळलं तर अपघात कमी होतील. रूल्स ऑफ द रोड जे आहेत ते आपण पाळले पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुळामध्ये सर आता तुमचं नोकरीमध्ये 60 हे वय, तुम्ही रिटायरमेंटचं जसं आहे तसं 60 वर्षानंतर आता मी 74 सुरू झालं तर तरी सुद्धा मी अजून गाडी चालवतो.